रिडक्शन. सो याच्या अगोदर आपण रिॲक्शनचे ज्या टाईप पाहिले की ज्यामध्ये कॉम्बिनेशन असेल, डिकम्पोजिशन असेल, सबस्टिट्यूशन असेल किंवा सबस्टिट्यूशन मीन्स डिस्प्लेसमेंट किंवा डबल डिस्प्लेसमेंट अशा रिॲक्शन्स असतील. त्यानंतर एक्झोथर्मिक एंडोथर्मिक रिॲक्शन्स आणि आता एक नवीन प्रकार येतो की ज्याचं नाव आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स. ओके, सो व्हॉट इज दिस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन? तर हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे नेमकं काय हे आपण आता बघूया. So this oxidation and reduction reactions are also very important types of reactions. Okay, so many types of substances gives reactions which are called as oxidation and reduction reactions. Okay, let us consider some of the reactions here. इथं काही reactions दिलेत त्या आपण जरा आता बघूया. तर magnesium reacts with oxygen. Magnesium reacts with oxygen to form magnesium oxide. Carbon reacts with oxygen to form carbon dioxide. ओके, आता पहिल्या ज्या दोन रिएक्शन आहेत यामध्ये जो रिएक्टंट आहे, इथं मॅग्नेशियम असेल वरती आणि खाली कार्बन असेल, ते ऑक्सिजन बरोबर कंबाईन होत आहेत. ऑक्सिजन बरोबर त्यांची रिएक्शन होते. ह्या दोन कुठल्या प्रकारचे रिएक्शन्स आहेत? नाही, ह्याचा आणखी एक टाईप सांगता येईल. प्रोडक्ट किती आहे तिथं? हाऊ मेनी प्रोडक्ट्स आर देअर? ओनली वन प्रोडक्ट. कॉम्बिनेशन रिएक्शन. ओके, त्यानंतर नंतरच्या ज्या दोन रिएक्शन दिल्यात थर्ड अँड फोर्थ, मॅग्नेशियम हायड्राइड गिव्स मॅग्नेशियम अँड हायड्रोजन गॅस. इथेन गिव्स इथिलीन अँड हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. ह्या दोन कुठल्या प्रकारचे रिएक्शन्स आहेत? प्रोडक्ट एकच आहे. डिकम्पोजिशन रिएक्शन्स आहेत. हा प्रोडक्ट एक आणि एकापेक्षा जास्त रिएक्टंट एकच आहे आणि प्रोडक्ट हे एकापेक्षा जास्त आहेत. ओके, महत्वाचं काय इथं हायड्रोजन लिबरेट झालाय. सो पहिल्या दोन रिएक्शन मध्ये रिएक्टंट बरोबर ऑक्सिजन कंबाईन झालाय, तर दुसऱ्या दोन रिएक्शन मध्ये हायड्रोजन गॅस बाहेर पडला, हायड्रोजन गॅस रिमूव्ह झालाय. ओके, हे सगळे एक्झाम्पल्स ऑक्सिडेशन रिएक्शनचे आहेत. ऑल ऑफ दीज एक्झाम्पल्स आर ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन. So oxidation reactions means what? The reaction in which reactant combines with oxygen or loses hydrogen to form a product. ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो किंवा त्याच्यातून हायड्रोजन लूज होतो आणि प्रोडक्ट फॉर्म होतो, हायड्रोजन बाहेर पडतो आणि प्रोडक्ट फॉर्म होतो, याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. सो ऑक्सिडेशन इज नथिंग बट ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन. ओके, now that is about oxygen. Now let us discuss some examples. इथे एक example दिलंय. Some oxidation reactions are brought by using specific chemical substances. आता या केस मध्ये इथिल अल्कोहोल हा रिएक्टंट आहे लेफ्ट हँड साइडला रिएक्शनच्या. सो वी हॅव इथिल अल्कोहोल हियर. ओके, आपल्याकडे इथिल अल्कोहोल आहे. देन हा इथिल अल्कोहोल व्हेन इट इज ट्रीटेड विथ पोटॅशियम डायक्रोमेट, ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, ह्याला काय म्हणायचं? ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. K2Cr2O7 हा पोटॅशियम डायक्रोमेट आहे आणि तो कशाबरोबर घेतला? इट इज टेकन अलॉंग विथ H2SO4. हा झाला आपला ऍसिड. सो हे ऍसिडिक कंडिशन मध्ये रिएक्शन होते म्हणून याला म्हणताना म्हटलंय ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. सो हियर दिस ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट it will give oxygen required for oxidation. So it makes available oxygen for the oxidation of ethyl alcohol. ह्या इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला ऍसिटिक ऍसिड मिळतं, पण इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होण्यासाठी लागणारा जो ऑक्सिजन आहे की जो ॲरोवरती वरच्या बाजूला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवलाय, हा ऑक्सिजन ऍक्च्युली अवेलेबल कोण करून देतं? तर हे पोटॅशियम डायक्रोमेट अवेलेबल करून देतं. आणि असे जे सबस्टन्सेस आहेत की जे ऑक्सिडेशन करण्यासाठी फेवरेबल कंडिशन किंवा ऑक्सिडेशन होण्यासाठी रिएक्टंटचं किंवा एखाद्या सबस्टन्सचं ऑक्सिजन अवेलेबल करून देतात, ऑक्सिजन उपलब्ध करून देतात, अशा सबस्टन्सला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? ऑक्सिडायझिंग एजंट. सो द सबस्टन्स विच ब्रिंग अबाउट अन ऑक्सिडेशन रिएक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल. सो या एक्झाम्पल मध्ये पोटॅशियम डायक्रोमेट जो आहे यानं ऑक्सिजन अवेलेबल करून दिलाय इथिल अल्कोहोलला त्याचं ऑक्सिडेशन होण्यासाठी. सो
इथं पोटॅशियम डायक्रोमेट आहे, हा काय झाला, ऑक्सिडायझिंग एजंट झाला. सो इट इज युअर ऑक्सिडायझिंग एजंट. So we have lots of oxidizing agent. Oxidizing agents are also called as oxidants. Oxidizing agent ला आणखी एक नाव आहे, they are also called as oxidant. So we have lots of oxidants. They can be used for controlled oxidation. कंट्रोल्ड म्हणजे मला एक पर्टिक्युलर ऑक्सिडेशन कॅरी आउट करायचं आहे, त्यासाठी मला हे ऑक्सिडायझिंग एजंट आवश्यक आहे. पहिलं एक एक्झाम्पल आपण आता जस्ट पाहिलं, ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. देन acidic potassium permanganate is also there. Potassium permanganate KMnO4/H2SO4 हे acidic potassium permanganate झालं. These are the commonly chemical oxidants. But we also have hydrogen peroxide. It is used as a mild oxidant. हा ऑक्सिडंट आहे पण हा थोडासा माइल्ड आहे, सौम्य आहे, याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती माइल्ड राहते. ओझोन इज ऑल्सो ऑक्सिडंट, ओझोन हा पण ऑक्सिडंट आहे. सो ऍक्च्युअली यार हे काय करतात, नेसंट ऑक्सिजन, दे जनरेट नेसंट ऑक्सिजन. हे ऑक्सिडेशनसाठी आवश्यक असणारा नेसंट ऑक्सिजन जनरेट करतात, देतात बाय केमिकल ऑक्सिडंट अँड इट इज युज्ड फॉर ऑक्सिडेशन. तर आता आपण जी रिएक्शन मगाशी पाहिली, या रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर जो ऑक्सिजन आवश्यक आहे तो रिएक्शन मध्ये वापरला गेलेला ऑक्सिजन इथं ब्रॅकेटमध्ये दाखवलाय, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. याचा अर्थ हा नेसंट ऑक्सिजन झाला. ओके. So ozone gives one nascent oxygen, hydrogen peroxide gives one nascent oxygen, acidic potassium dichromate gives 3 nascent oxygens, and potassium permanganate gives 5 nascent oxygens. Okay. Now what is this nascent oxygen? Nascent oxygen is the state prior to formation of oxygen molecule. तर ऑक्सिजन मॉलिक्यूल फॉर्म होत असताना दोन ऑक्सिजनचे ॲटम्स एकत्र येतात. मग ह्या ऑक्सिजन ॲटम आणि ऑक्सिजन मॉलिक्यूलच्या मधली जी स्टेट आहे त्याला आपण नेसंट ऑक्सिजन म्हणूया. ओके. नाउ इट इज रिप्रेझेंटेड बाय, इट इज व्हेरी रिएक्टिव्ह, नेसंट ऑक्सिजन इज व्हेरी रिएक्टिव्ह अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग अ सिम्बॉल O in square bracket. Okay. Which oxidant used for purification of drinking water? Why potassium permanganate used during cleaning water tanks? तर which oxidant is used for purification of drinking water? ड्रिंकिंग वॉटर प्युरिफाय करताना कुठला ऑक्सिडंट वापरतात आणि पोटॅशियम परमॅंगनेट हा वॉटर क्लिनिंग टँकसाठी का वापरतात यावरती प्रश्न विचारलेले आहेत. यावरती जरा विचार करून उत्तर लिहा. देन नाउ लेट अस सी अनदर डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन. जस्ट आपण ऑक्सिडेशनची एक डेफिनेशन पाहिली की ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा लॉस ऑफ हायड्रोजन याला ऑक्सिडेशन म्हणतात. ओके. नाउ लेट अस सी अनदर डेफिनेशन. आता ती डेफिनेशन कन्सिडर करण्यासाठी आपण काय करू, जस्ट let us go through this reaction. So potassium permanganate is a chemical oxidant. Now let us look at this reaction. आता पोटॅशियम परमॅंगनेट हा ऑक्सिडंट आहे. तर ऍसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट वापरलाय. पोटॅशियम परमॅंगनेट आणि H2SO4 हे दोन्ही मिक्सचर काय म्हणून काम करतं, या दोन्हींचं मिक्सचर ऑक्सिडंट म्हणून काम करतं. आता इथं फेरस सल्फेट FeSO4 आहे रिएक्शनच्या लेफ्ट हँड साईडला, म्हणजे तो रिएक्टंट आहे. आणि प्रोडक्ट मध्ये Fe2SO4 थ्राइस तयार झालाय. हा फेरिक सल्फेट आहे. फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट. इथं FeSO4 चं ऑक्सिडेशन झालंय आणि Fe2SO4 थ्राइस तयार झालंय. बरं. सो विच कंपाउंड इज ऑक्सिडाइज्ड बाय KMnO4 इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड? ऑफकोर्स FeSO4. काय दिसतंय, FeSO4 हा ऑक्सिडाइज झालाय. ओके. आणि ऑक्सिडाइज झालाय कसं ओळखायचं, इथं 4च ऑक्सिजन आहेत त्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये. इथं किती आहेत, 4 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 3, म्हणजे नक्कीच यामध्ये ऑक्सिजन ऍड झालेले आहेत. ओके. सो FeSO4 हा ऑक्सिडेशन झालेला आहे याचं. नाउ हियर FeSO4 फर्दर ट्रान्सफॉर्म्ड इनटू Fe3SO4 थ्राइस. आता प्रत्यक्षात काय दिसतंय, FeSO4 हा कशामध्ये रूपांतरित झालाय, इट इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू Fe2SO4 थ्राइस. हे आपल्याला इथं दिसतं. बरोबर. पण आता ही रिएक्शन नेमकी कशी होते ते आपण बघू. सो Fe2SO4 ह्याचं रूपांतर झालंय Fe2SO4 थ्राइस मध्ये.
जर आपण हीच रिएक्शन आयोनिक फॉर्म मध्ये मांडली, इफ यू राईट डाऊन सेम रिएक्शन इन आयोनिक फॉर्म, रिएक्शन कशी Fe2 प्लस प्लस SO4 मायनस 2 इट गिव्स Fe3 प्लस प्लस थाईस SO4 मायनस 2. म्हणजे मला इथं काय सांगायचंय, FeSO4 मध्ये Fe वरती चार्ज किती आहे, +2 आहे, आणि Fe2SO3 मध्ये SO4 मध्ये Fe वरती चार्ज किती आहे, +3 आहे. इकडे +2 आहे आणि इकडे +3 आहे. तर या रिएक्शन मध्ये फेरस आयन जो आहे हा फेरिक मध्ये रूपांतरित होतो. सो फेरस इज कन्वर्टेड इनटू फेरिक आयन. द नेट चेंज टेकिंग प्लेस इन अबाव कन्वर्जन इज शोन बाय नेट रिएक्शन. आता थोडक्यात या रिएक्शन मध्ये काय झालं, फेरस जो होता Fe2 प्लस जो होता तो Fe3 प्लस झाला. Fe2 प्लस काय झाला, Fe3 प्लस, म्हणजेच एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला. Fe2 प्लस वरती काय झालं, एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला. आता एक पॉझिटिव्ह चार्ज कधी वाढतो, जे एक इलेक्ट्रॉन लॉस होईल. जरी Fe2 प्लसने एक इलेक्ट्रॉन लॉस केला त्यावेळी काय झालं, त्याचा Fe3 प्लस झाला. आणि प्रत्यक्षात आपण इथं काय म्हणतोय, FeSO4 चं रूपांतर कशामध्ये झालंय, Fe2SO4 थ्राईस मध्ये झालंय, म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालंय म्हणतोय. पण आयोनिक फॉर्म मध्ये पण काय दाखवतं की इथं फेरसचं रूपांतर फेरिक मध्ये झालंय. This net ionic reaction represents the oxidation brought about by potassium permanganate. ओके, सो ही आयोनिक रिएक्शन जी आहे ही काय दाखवते, आपण ऍक्च्युअली कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये काय दिसतं, FeSO4 चं रूपांतर Fe2SO4 थ्राईस मध्ये झालंय. पण आयोनिक फॉर्म मध्ये काय दाखवतो, फेरिकचं रूपांतर फेरसचं रूपांतर फेरिक मध्ये झालंय. So when ferric ion is formed, ferrous ion, the positive charge is increased by 1 unit. ज्यावेळी फेरिक आयन हा फेरस पासून तयार होतो त्यावेळी जर तुम्ही त्याचा चार्ज पाहिला, फेरस मध्ये चार्ज किती आहे, +2 आहे, फेरिक मध्ये चार्ज किती आहे, +3 आहे. म्हणजे नक्कीच इथं एक पॉझिटिव्ह चार्ज एकने वाढलाय. ओके, आणि हे कधी शक्य आहे, while this happen when the ferrous ion loses 1 electron. फेरस आयन काय करतो, एक इलेक्ट्रॉन लॉस करतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की FeSO4 चं रूपांतर Fe2SO4 थ्राईस मध्ये होत असताना फेरस आयन जो आहे हा फेरिक मध्ये कन्वर्ट होतो बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो इट ऑल्सो शोज दॅट व्हॉट इज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 or more इलेक्ट्रॉन. एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज करणं याला पण आपण ऑक्सिडेशन असं म्हणू शकतो. सो ऑक्सिडेशन इज another also called as losing 1 or more electron is also called as oxidation. यालाच आपण ऑक्सिडेशन पण म्हणू शकतो. ओके, नाउ so oxidation means loss of electron. Oxidation means loss of electrons. One or more electrons is also called as oxidation. Now look at the reaction equation 6. So if we go back to the equation 6, we have seen that reaction before while discussing the rules of writing chemical reaction, chemical equation. So equation number 6 काय सांगते, vegetable oil on hydrogenation gives vanaspati ghee in presence of nickel as a catalyst at 60 degrees Celsius. So just remember this reaction. So this reaction is very important to understand this रिडक्शन. ओके, आता या रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर नेमकं काय झालं बघूया. नाउ लेट अस अगेन गो बॅक टू द पेज, नेक्स्ट प्रिव्हियस पेज, जिथं आपण होतो तिथं जाऊ. लुक एट द केमिकल इक्वेशन 6. या रिएक्शन मध्ये आपल्याला काय दिसतंय ते जर आपण आता पहिल्यांदा बघू. सो इन दिस रिएक्शन व्हॉट हॅज हॅपन, we have taken vegetable oil as a reactant. इथं vegetable oil हे रिएक्टंट म्हणून घेतलेलं आहे. So this is your reactant. याची रिएक्शन हायड्रोजन गॅस बरोबर कॅरी आउट केलेली आणि आपल्याला प्रोडक्ट मिळालेला आहे
वनस्पती घी. सो इज युअर प्रोडक्ट. ओके. बाकीच्या कंडिशन्स, निकेल कॅटलिस्ट वापरलाय, 60 डिग्री सेल्सिअसला रिएक्शन कॅरी आउट करतोय. ॲज युजल बाकीच्या कंडिशन्स आहेत त्या आहेतच. आता हे नेमकं काय आहे जर आपण बघूया. सो इन दिस रिएक्शन व्हॉट हॅपन, वनस्पती घी इज ऑब्टेन्ड फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल. आणि या रिएक्शन मध्ये हायड्रोजन ऍड झालाय. हायड्रोजन काय झालाय, ऍड झालाय. हायड्रोजन बरोबर रिएक्शन झाली. अशा ज्या रिएक्शन्स आहेत, द केमिकल रिएक्शन इन विच रिएक्टंट्स गेन हायड्रोजन. आता ऑक्सिडेशन मध्ये काय होतं, हायड्रोजन बाहेर पडतो, लॉस होतो, रिमूव्ह होतो. तर रिडक्शन मध्ये त्याच्या बरोबर अपोजिट आहे. ऑक्सिडेशनच्या अपोजिट रिडक्शन. ऑक्सिडेशन मध्ये काय म्हणलं, कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन. इथं त्याच्या उलट, गेन ऑफ हायड्रोजन और लॉस ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज रिडक्शन. Similarly, the reaction in which reactant loses oxygen and the product formed is called as reduction reaction. So reduction means what? Gain of hydrogen, loss of oxygen. Oxidation means what? Gain of oxygen, loss of hydrogen. म्हणजे दोन्ही एकमेकाला अपोजिट आहेत. अँड द सबस्टन्स, जसं आता ऑक्सिडेशन मध्ये पाहिलं होतं, जो सबस्टन्स ऑक्सिडेशन साठी रिस्पॉन्सिबल ठरतो, तसंच इथं आता बघायचं आहे, द सबस्टन्स that bring about reduction is called a reductant or reducing agent. जो सबस्टन्स रिडक्शन करण्यासाठी कारणीभूत ठरतो, रिस्पॉन्सिबल ठरतो, किंवा ज्याच्या सबस्टन्सच्या साह्याने आपण रिडक्शन कॅरी आउट करू शकतो, त्याला रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट म्हणतात. जसं ऑक्सिडेशन मध्ये पाहिलं होतं, ऑक्सिडेशन साठी जो रिस्पॉन्सिबल ठरतो त्याला आपण ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं होतं. इथं हा रिडक्शन साठी रिस्पॉन्सिबल ठरतोय, म्हणून याला आपण रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट असं म्हटलंय. आता एक रिएक्शन बघूया. व्हेन हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर ब्लॅक कॉपर ऑक्साइड, ए रेडिश कलर्ड लेअर ऑफ कॉपर इज फॉर्म्ड. आता या रिएक्शन मध्ये जर आपण ही रिएक्शन आपण बाजूला घेऊ आपल्याला समजण्यासाठी. सो वी हॅव द रिएक्शन इन विच व्हेन वी पास हायड्रोजन गॅस ओव्हर व्हॉट, कॉपर ऑक्साइड. कॉपर ऑक्साइड वरून जर आपण हायड्रोजन गॅस पास केला तर आपल्याला रेडिश ब्राऊन कलर्ड लेअर फॉर्म झालेली दिसते. आता या रिएक्शन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे. सो वी हॅव दिस रिएक्शन हिअर. आता जर आपण ही रिएक्शन केअरफुली ऑब्झर्व केली तर काय दिसतंय, पहिल्यांदा आपण कॉपर टू ऑक्सिजनचा विचार करू, कॉपर ऑक्साइड टू कॉपरचा विचार करू. ह्या रिएक्शन मध्ये कॉपर ऑक्साइडने काय झाले, कॉपर ऑक्साइडचं कन्वर्जन कशामध्ये झाले, कॉपर मध्ये झाले. काय झालं, कशाचा लॉस झालाय किंवा कशाचा गेन झालाय, काय दिसते, ऑक्सिजनचा लॉस झालाय. ह्याला काय म्हणता येईल, लॉस ऑफ ऑक्सिजन मीन्स रिडक्शन. इट इज कॉल्ड एज रिडक्शन. लॉस ऑफ ऑक्सिजन मीन्स रिडक्शन. ओके. ऑन अदर हँड जरा हायड्रोजनचा विचार केला, H2 होता, तो झाला काय, इथं काय झालं, ऑक्सिजन गेन झालाय. ह्याला काय म्हणता येईल, इट इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. याला आपण ऑक्सिडेशन म्हणू शकतो, बरोबर का. म्हणजे इथं कॉपर ऑक्साइडचं रिडक्शन झालंय तर हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालंय. आणि या केसमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळी होतंय. व्हॉट वी फाउंड हिअर दॅट ऑक्सिडेशन रिडक्शन टेक्स प्लेस ऍट अ टाइम. कॉपर ऑक्साइडचं रिडक्शन होतंय तर हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतंय. आता आणखी एका पद्धतीने बघू. कॉपर ऑक्साइडचं रिडक्शन होण्यासाठी कोणाबरोबर त्याची रिएक्शन झाली, हायड्रोजन बरोबर झाली. आता हायड्रोजन काय करतो, कॉपर ऑक्साइड मधला ऑक्सिजन काढून घेतो आणि कॉपर ऑक्साइडचं काय करतो, रिडक्शन करतो. मग हायड्रोजन काय झाला, कुठला एजंट झाला, जो रिडक्शन करतो तो कुठला एजंट म्हणतात, त्याला रिड्युसिंग एजंट. हायड्रोजन इज रिड्युसिंग एजंट विथ रिस्पेक्ट टू कॉपर ऑक्साइड. आता कॉपर ऑक्साइडचा विचार करून आपण बघितलं की हायड्रोजन हा रिड्युसिंग एजंट आहे, कारण काय करतो, कॉपर ऑक्साइडचं रिडक्शनसाठी हायड्रोजन रिस्पॉन्सिबल ठरतो. आता आपण हायड्रोजनच्या बाजूने विचार करू. हायड्रोजनचं रूपांतर कशामध्ये झालंय, H2O मध्ये. त्याला रिस्पॉन्सिबल कोण ठरलंय, कॉपर ऑक्साइड. कॉपर ऑक्साइडने आपला ऑक्सिजन कोणाला दिला, हायड्रोजनला. आणि हायड्रोजनचं काय झालं, ऑक्सिडेशन. सो कॉपर ऑक्साइड इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडेशन. मग कॉपर ऑक्साइड काय झाला, कसला एजंट झाला, ऑक्सिडायझिंग एजंट झाला. ओके. सो इथं आपण ऍट अ टाइम सगळ्याच कन्सेप्ट पाहिल्या की ऑक्सिडेशन, रिडक्शन, रिड्युसिंग एजंट आणि
oxidizing agent. Okay, so in this reaction, if you look at this reaction that we have just discussed, in this reaction an oxygen atom goes away from copper oxide. Oxygen atom हा copper oxide मधून निघून जातो, means reduction of copper oxide takes place. Whereas hydrogen molecule takes up oxygen atom to form water molecule, means oxidation of hydrogen takes place. कॉपर ऑक्साईडचे रिडक्शन झाले, हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झाले, दस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. म्हणून इथं ऑक्सिडेशन अँड रिडक्शन एकाच वेळी झाले. द रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय ऑक्सिडंट अँड ऑक्सिडंट इज रिड्युस्ड बाय रिडक्टंट. बरोबर ना? ड्यू टू दिस, आता हे जरा स्टेटमेंट महत्वाचं आहे. रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय ऑक्सिडंट अँड ऑक्सिडंट इज रिड्युस्ड बाय रिडक्टंट. बघा जरा व्यवस्थित केअरफुली हे स्टेटमेंट लक्षात घ्या. पुन्हा आपण बॅक रिएक्शन मध्ये जाऊ. रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय ऑक्सिडंट. आता H2 हा रिडक्टंट आहे. H2 चं रूपांतर कशामध्ये झालंय? म्हणजे H2 चं ऑक्सिडेशन झालंय. हे कोणी केलं? CO. हा काय झाला? ऑक्सिडंट झाला. आणि ऑक्सिडंट, कॉपर ऑक्साईड हा ऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कॉपर ऑक्साईडचं रूपांतर कशामध्ये झालं? CO मध्ये झालंय. हा ह्याचं काय झालं? रिडक्शन झालंय. हे कुणी केलं? H2 ना. H2 हा काय झाला? रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट. सो रिडक्टंटचं ऑक्सिडेशन करतो कोण? ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ऑक्सिडंटचं ऑक्सिडेशन रिडक्शन करतो कोण? रिड्युसिंग एजंट. दोन्ही अपोजिट आहेत, अल्टरनेट लक्षात ठेवायचं. ओके, सो आता ओव्हरऑल जर आपण ही रिएक्शन पाहिली, ड्यू टू दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन रिएक्शन विच टेक्स प्लेस ॲट अ टाइम, या दोन्ही रिएक्शन ॲट अ टाइम होतात, म्हणून याला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतात. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज रेडॉक्स रिएक्शन. आणि ह्या दोन्ही रिएक्शन साठी आपण एकच टर्म काय वापरतो? रेडॉक्स रिएक्शन, बिकॉज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन एकाच वेळी होते. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस ॲट अ टाइम सायमल्टेनियसली. सो दीज रिएक्शन्स आर कॉल्ड एज रिडॉक्स रिएक्शन. आता इथं जर आपण पाहिलं तर RED रेड हे आलंय रिडक्शन मधनं आणि OX आलं ह्या ऑक्सिडेशन मधून. सो रिडॉक्स रिएक्शन. यू हॅव सिंगल टॉपिक ऑन दिस रिडॉक्स रिएक्शन इन 11th केमिस्ट्री. 11वी केमिस्ट्रीला तुम्हाला एक टॉपिक आहे रिडॉक्स रिएक्शन वरती. सो सम ऑफ द मोर एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. तुम्ही हे प्रॅक्टिस करायचे. यामध्ये ऑक्सिडंट, रिडक्टंट हे फाइंड आउट करायचे. If oxidation means loss of electron, what is meant by reduction? Oxidation म्हणजे loss of electron आहे, तर रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे. बरोबर ना? कारण दोन्ही एकमेकाला कसे आहेत? अपोजिट आहेत कन्सेप्ट. राईट, रिडक्शन ऑफ Fe2+ बाय रिडक्शन Fe3+ बाय मेकिंग यूज ऑफ सिम्बॉल E. आता इथे एक रिएक्शन विचारली, रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2+, रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2+ बाय reduction of Fe3+ by making use of symbol E. So I can write this reaction. Okay, so how can we write this reaction? आता Fe2+ काय आपल्याला विचारलंय की Fe3+ पासून Fe3+ चं रिडक्शन होत आहे आणि यापासून आपल्याला मिळतोय कोण? Fe2+ प्लस 2. ओके, आपल्याला ही रिएक्शन आता पूर्ण करायची. आता हे कसं लक्षात घ्यायचं? Fe वरती चार्ज +3 आहे आणि इकडे +2 आहे. मग Fe चा चार्ज कितीने कमी व्हायला पाहिजे? 1 ने. -1 चार्ज म्हणजे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन ऍड होणार? 1 इलेक्ट्रॉन ऍड होणार. रिडक्शन मध्ये रिएक्टंट मध्ये इलेक्ट्रॉन ऍड करायचा, -1. ही झाली तुमची रिएक्शन. ओके, नाउ let us move forward. So up to here we have seen what is oxidation and what is reduction and what is a redox reaction. Okay, the luster of surface of aluminum utensils in house lose after few days. Why does this happen? ॲल्युमिनियमचे युटेन्सिल्स असतील घरी आणलेले नवीन, तर त्याचा लस्टर काही दिवसांनी चकाकी निघून जाते. याचं कारण विचारले.
सिंपल रिझन आहे, जरा विचार करून उत्तर लिहा. ओके, when the positive charge on an atom or an ion increases or a negative charge on them decreases, then it is called as oxidation. आता जरी आपण पाहिलं त्या रिलेटेड इथं दिलंय की पॉझिटिव्ह चार्ज वाढला त्याला पण ऑक्सिडेशन म्हणू शकतो, किंवा निगेटिव्ह चार्ज कमी झाला त्याला पण आपण काय म्हणू शकतो, ऑक्सिडेशन म्हणू शकतो. काय म्हणले, पॉझिटिव्ह चार्ज ऑन एन ॲटम और एन आयन इनक्रीजेस और नेगेटिव्ह चार्ज ऑन देम डिक्रीजेस, इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. And when the positive charge decreases and negative charge increases, is called as reduction. Positive charge वाढला आणि negative charge कमी, सॉरी उलट झालं, पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झाला आणि निगेटिव्ह चार्ज जर इन्क्रीज झालं तर त्याला काय म्हणायचं, रिडक्शन म्हणायचं. जर आपण हे एक्झाम्पल व्यवस्थित बघूया. देन ए रिडॉक्स रिएक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग सेल्युलर रेस्पिरेशन. आपण जेव्हा रेस्पिरेशन करतो, ऑक्सिजन इनहेल करतो, कार्बन ऑक्सिजन म्हणजे एअर बरोबर ऑक्सिजन इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज करतो. पण सेल्युलर लेवलला काय होतं, हिअर द मॉलिक्यूल ऑफ एन्झाइम सायटोक्रोम सी ऑक्सिडेट्स. आता हे पण एक प्रकारचं रिडॉक्स रिएक्शन आहे बरं का. सेल्युलर लेवलला काय होतं तिथं, हिअर द मॉलिक्यूल ऑफ एन्झाइम कॉल्ड सायटोक्रोम सी ऑक्सिडेज. सेलमध्ये जो सायटोक्रोम सी ऑक्सिडेज नावाचा एन्झाइम आहे, हे जे ट्रान्सपोर्टेशन होतं ऑक्सिजनचं, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट टू ब्रिंग अबाउट धिस रिएक्शन. या रिएक्शनमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रॉनचे देवाणघेवाण करण्याचं काम हा एन्झाइम करतो. वी विल डिस्कस दॅट अगेन इन सेक्शन बी. त्याची डिटेल्स आपण सेक्शन बी मध्ये बघूया. पण इथं हा जो पार्ट आहे, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणं किंवा निगेटिव्ह चार्ज डिक्रीज होणं, किंवा पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होणं आणि निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होणं, हे जरा या टर्म्स मध्ये आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन बघू. तर एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी इथं बघितलंयच. पॉझिटिव्ह चार्ज इथं +3 आणि इकडे +2 झाला, पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झाला. काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झाला. किंवा आणखी एक मी एक्झाम्पल घेतो. आय विल टेक अनदर एक्झाम्पल. सपोज वी हॅव O-1 हा पेरॉक्साइड आयन आहे, +1 इलेक्ट्रॉन. इथं निगेटिव्ह चार्ज किती आहे, -1. आणखी एक इलेक्ट्रॉन यामध्ये ऍड झाला तर O-2, निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला. पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज किंवा निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज, ह्याला काय म्हणता येईल, इट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. इट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. देन आता ऑक्सिडेशन साठी बघूया. पॉझिटिव्ह चार्ज वाढला, Fe +2 आहे, इट गिव्स, समजा याने एक इलेक्ट्रॉन लूज केला तर Fe वरती चार्ज येणार आहे +3. काय चार्ज येणार आहे, +3. पॉझिटिव्ह चार्ज वाढला किंवा निगेटिव्ह चार्ज कमी झाला, डिक्रीज झाला. हे आता ऑक्सिजनच्या ह्यानंच घेऊन आपण एक्सप्लेन करू का, ते जरा सोपं एक्झाम्पल आहे. ऑक्सिजन ऑक्साइड आयन गिव्स O-1 +1 इलेक्ट्रॉन. इथं या दोन्ही केसमध्ये इथं काय झालंय, पॉझिटिव्ह चार्ज वाढलाय +2 to +3 आणि निगेटिव्ह चार्ज इथं 2 to 1 झालाय. हे दोन्ही एक्झाम्पल आहेत ऑक्सिडेशनचे. ओके, सो रिडक्शन, oxidation. So you have to remember all these things. Now let us again move back to the next and last part from this topic, that is corrosion. Let us discuss one activity here. एक activity दिलेली ती बघूया आपण. Corrosion.
We require 4 test tubes, 4 small iron nails, a rubber cork, anhydrous calcium chloride, oil, boiled water, etc. तर आपल्याला हे सबस्टन्सेस केमिकल्स लागणार आहेत. 4 टेस्ट ट्यूब आहेत, 4 आयर्न नेल्स आहेत. Procedure, let us carry out one activity. Place 4 test tubes on the test tube stand. So you can see here there are 4 test tubes की ज्या test tube stand वरती ठेवलेले आहेत. Take some boiled water in one test tube and put an oil layer on it. इथं boiled water आहे आणि याच्यावरती ऑइलची लेयर आपल्याला येलो कलर मध्ये दिसते. Here you can see yellow colored oil layer. Take some salt water in second test tube. Second test tube मध्ये salt water ठेवले. Let there be only, take some salt water in second test tube. Let there be only air in the third test tube. तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आहे असं मोकळी ठेवलेली. It contain only air. Take some anhydrous calcium chloride in the fourth test tube. फोर्थ टेस्ट ट्यूब मध्ये आपण अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड इथं खाली ग्रीनिश कलर मध्ये दाखवले ठेवलेले. ओके. प्लेस अ स्मॉल आयर्न नेल इन एव्हरी टेस्ट ट्यूब. प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये स्मॉल आयर्न नेल प्लेस केलेले. क्लोज द फोर्थ टेस्ट ट्यूब विथ ए रबर कॉर्क. आता ज्या टेस्ट ट्यूब मध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड ठेवले ती क्लोज केलेले बाय मीन्स ऑफ रबर कॉर्क. लेट ऑल द 4 टेस्ट ट्यूब्स रिमेन unattended for few days. विदाउट डिस्टर्बन्स ह्या टेस्ट ट्यूब काही दिवस ठेवून द्यायच्यात आपल्याला, त्याच्याकडे बघायचं पण नाही. ओके. ऑब्झर्व ऑल 4 टेस्ट ट्यूब्स आफ्टर फ्यू डेज. व्हॉट डिड यू फाइंड. काय दिसून येईल तुम्हाला आफ्टर फ्यू डेज. विच टेस्ट ट्यूब्स हॅड द नेल्स ॲज बिफोर. कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये आहे असा आयर्न नेल तुम्हाला आढळेल. बोथ वॉटर अँड एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. तर लक्षात घ्या, बोथ वॉटर अँड एअर, वॉटर आणि एअर हे दोन्हीही रस्टिंग साठी रिस्पॉन्सिबल आहे, गरजेचं आहे. द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ साल्ट. तर रस्टिंग प्रोसेस ही साल्टच्या प्रेझेन्स मध्ये अतिशय वेगाने होते. इट टेक्स प्लेस रॅपिडली. हॅव यू सीन द इफेक्ट ऑफ रेडॉक्स रिएक्शन इन द एव्हरीडे लाईफ. येस. द न्यू व्हेइकल्स लुक शायनी, ऑन कॉन्ट्ररी ओल्ड व्हेइकल्स लुक डल. बरोबर ना. न्यू व्हेइकल्स एकदम शायनी चकाकतात, तर ओल्ड व्हेइकल्स डल दिसतात. A certain type of reddish colored solid layer collect on their metallic surface. त्यांच्या मेटॅलिक सरफेस वरती तुम्हाला रेडिश ब्राऊन कलर असा एक लेयर दिसते. This layer is called as rust, की ज्याला आपण काय म्हणतो, रस्ट असं म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज रस्ट. आणि रस्टचा फॉर्म्युला Fe2O3.XH2 हा फॉर्म्युला ऑब्जेक्टिव्ह साठी विचारला जातो, विचारलेला आहे. The rust on iron does not form by simple reaction of oxygen. आता ही जी रस्ट फॉर्म होते ही फॉर्म होण्यासाठी एवढ्या सिंपल रिएक्शन मध्ये ती फॉर्म होत नाही, तर त्याच्यासाठी काही इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स होतात. काय होतात. इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स. हॅव यू स्टडीड एनोड कॅथोड बिफोर. एनोड कॅथोड हे वाचलं असेल, अभ्यासलं असेल. तर या रिएक्शन कशा होतात का, डिफरंट रिजन ऑन द सरफेस ऑफ आयर्न बिकम्स एनोड अँड कॅथोड. आता हे रिएक्शन कशा होतात. हा Fe2SO3XH2O म्हणजे रस्ट जी फॉर्म होते ही कशी होते हे जरा आपल्याला बघायचं आहे. सो डिफरंट रिजन्स ऑन द सरफेस ऑफ आयर्न बिकम एनोड अँड कॅथोड. सो आय कॅन शो यू. सपोज हा आयर्न ब्लॉक आहे. सपोज वी हॅव दिस आयर्न ब्लॉक. Some part of this iron block will act as anode. Suppose हा जो पार्ट आहे हा एनोड म्हणून काम करणार आहे. एवढा पार्ट जो आहे आयर्नचा हा काय म्हणून काम करणार आहे. इट विल ऍक्ट ॲज एनोड. सपोज धिस पार्ट ऑफ ब्लॉक विल ऍक्ट ॲज एनोड. ओके. अँड सपोज धिस पार्ट ऑफ दिस आयर्न ब्लॉक विल ऍक्ट ॲज कॅथोड. हा पार्ट काय म्हणून काम करणार आहे,
एनोड म्हणून काम करणार आहे. So this part will act as anode while this part will act as cathode. Just remember this. Okay. हा आयर्न ब्लॉक आहे. आयर्नचा काही पार्ट हा एनोड म्हणून काम करणार आहे, तर काही पार्ट हा कॅथोड म्हणून काम करणार आहे. आता बघूया. Fe is oxidized to Fe2+ in the anode region. हा आयर्नच आहे. जरी काही पार्ट एनोड म्हणून काम करत असला, काही पार्ट कॅथोड म्हणून काम करत असला, मुळात काय आहे तो एनोड आहे. सॉरी आयर्न आहे. सो एनोडच्या पार्टवरती काय होतं, एनोडवरती आयर्न जो आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि Fe2+ फॉर्म होतं. Fe चेंजेस टू Fe2+, म्हणजे आयर्नचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. हे झालं कुठं, एनोडवरती. एक लक्षात ठेवायचं, एनोडवरती नेहमी ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन बाहेर पडलाय का. देन O2 इज रिड्युस्ड टू फॉर्म वॉटर इन कॅथोड रिजन. आता कॅथोड वरती काय होतं, कॅथोड वरती रिडक्शन होतं. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. बघूया. O2 आला कुठून, ऍटमॉस्फिअर मधून. O2 प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन्स. काय झालं, ऑक्सिजनचं इथं काय झालं, रिडक्शन झालं, कारण याला इलेक्ट्रॉन मिळाले. 4H+ दाखवलेत ना इथं. सो टॉइस H2 इथं काय फॉर्म झाला, वॉटर फॉर्म झाला. म्हणजे थोडक्यात ऑक्सिडेशनचं रिडक्शन झाल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो. When Fe2+ ions migrate from anode to cathode. आता जर आपण ओव्हरऑल बघितलं तर एनोड वरती Fe2+ आयन फॉर्म झालेत. अकॉर्डिंग टू द रिएक्शन at anode Fe2+ ions are formed. Okay, they migrate from anode to cathode. एनोड कडून कुठे जातात, कॅथोड कडे जातात. where they react with water, की जिथं ते कोणाबरोबर रिएक्ट होणार आहेत, वॉटर बरोबर. काय तर आपण आताच रिएक्शन मध्ये पाहिलं, कॅथोड वरती काय होतं, कॅथोड वरती वॉटरचं रिडक्शन होत, सॉरी ऑक्सिजनचं रिडक्शन होतंय आणि वॉटर फॉर्म होतंय, बरोबर ना. सो आणि एनोड वरती Fe2+ आयन्स फॉर्म होतात. सो Fe2+ आयन्स मूव्ह फ्रॉम एनोड टू कॅथोड वेअर वॉटर इज फॉर्मड, आणि या दोघांमध्ये रिएक्शन होते आणि पुढे जाऊन काय होतं, फर्दर Fe2+ ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म Fe3+. इथं Fe2+ कॅथोडकडे गेल्यानंतर Fe2+ पुढे जाऊन ऑक्सिडेशन होतं आणि Fe2+ रूपांतर कशामध्ये होतं, Fe2+ चेंजेस टू Fe+3. ओके. सो Fe2+ पुन्हा ऑक्सिडाइज झाला आणि Fe3+ तयार झाला. ए रेडिश कलर्ड हायड्रेट ऑक्साइड इज फॉर्मड फ्रॉम Fe3+ आयन विच इज कॉल्ड एज रस्ट अँड इट कलेक्ट ऑन सरफेस. आता बघा, Fe2+ फॉर्म झाला, तो कशामध्ये रूपांतरित झाला पुढे जाऊन, Fe3+, आणि हा Fe3+ प्लस वॉटर, Fe3+ प्लस वॉटर, Fe3+ प्लस वॉटर, ह्याच्या रिएक्शन मधून काय मिळतं, Fe2O3H2O, की ज्याला आपण काय म्हणतो, रस्ट. सो ए रेडिश कलर्ड हायड्रेट ऑक्साइड इज फॉर्मड from Fe3+, which is called as rust, which get collected over the surface. Now let us discuss it again in short. पहिल्यापासून येऊ आपण. We have iron metal. Some part of iron metal will act as anode while some part will act as cathode. बरोबर. या आयर्न मेटलचा काही पार्ट हा एनोड म्हणून काम करणार आहे, तर काही पार्ट हा कॅथोड म्हणून काम करणार आहे. ओके. सो ऍट एनोड आयर्न ऑक्सिडाइज टू फॉर्म Fe2+. ऍट कॅथोड oxidation is reduced, oxygen is reduced to form water. Then Fe2+ ion move from anode to cathode where they oxidized from Fe2+ to Fe3+. Okay. Then when Fe2+ ions migrate from anode to cathode, they get oxidized to Fe3+. आणि आता Fe3+ आहे आपल्याकडे, वॉटर आहे. सो दिस Fe3+ and water react with each other to form Fe2O3H2O.
आणि हा जो फॉर्म झालाय प्रोडक्ट याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज रस्ट. याला आपण रस्ट असं म्हणतो की जी कलेक्ट होते सरफेसवरती. सो रस्ट हॅव्हिंग दिस फॉर्म्युला ड्यू टू व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन ऑफ मेटल टेक्स प्लेस कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग देअर डॅमेज. इट इज कॉल्ड ॲज करोजन. तर ॲटमॉस्फेरिक कॉम्पोनंट्समुळे, ॲटमॉस्फेरिक कॉम्पोनंट हवेमध्ये जे घटक आहेत, जे वेगवेगळे गॅसेस आहेत, त्यामुळे मेटलचं ऑक्सिडेशन होतं आणि यातून मेटल डॅमेज होतो, खराब होतो ना करोजन झाल्यानंतर, की ज्याला आपण करोजन म्हणतो. आयर्न रस्ट and a reddish colored layer is collected on it. This is corrosion of iron. So iron चं corrosion आपण common example आहे. Corrosion is very serious problem. Okay, we are going to study about in the next chapter. याचा पुन्हा आपल्याला स्टडी करायचा आहे पुढच्या टॉपिक मध्ये. How are the blackened silver utensils patinated, that is become greenish brass utensils cleaned. So silver utensils, चांदीची भांडी असतील ती ब्लॅकिश होतात काही जास्त दिवस तसेच पडले तर राहिले तर, किंवा ब्रास आर्टिकल जे आहेत पॅटिनेटेड म्हणतात त्यांना. तर हे क्लीन कसे करतात हे जरा फाइंड आउट करायचं. सिंपल प्रोसेस, जर आपण सर्च केला तर तुम्हाला उत्तर याचं मिळेल. Now we have rancidity. So when we use old leftover cooking oil for making foodstuff, it found to have foul odor called rancidity. So जर आपल्या घरी एखादं ओल्ड ऑइल जर असेल आणि जर ते आपण कुकिंग साठी वापरलं, खूप दिवसापूर्वीचं जर तेल वापरलं कुकिंग फूडस्टफ साठी, तर त्याला एक नको असा बेकार असा वास येतो. ओके, की ज्याला आपण rancidity असं म्हणतो. What we call it as rancidity. If the food is cooked in such oil, the taste also changes. When we use same oil for food cooking, its taste changes. When oil or ghee is left aside for a long time, or fried foodstuff left aside for a long time, it undergo air oxidation. So काय म्हणले, ऑइल किंवा घी सारखे जे पदार्थ आहेत किंवा एखादा फ्राईड फूडस्टफ आहे, बरोबर का, फ्राय म्हणजे काय, तळणे, हे जर जास्त दिवस आहे असे राहिले न यूज करता, तर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ते काय होतात, रॅन्सिड होतात, त्यांना नकोसा असा वास येतो, यालाच रॅन्सिडिटी असं म्हणतात. सो रॅन्सिडिटी इन फूडस्टफ कुक्ड इन ऑइल और घी इज प्रिव्हेंटेड बाय ऍडिंग और युजिंग अँटीऑक्सिडंट. मग हे अवॉइड करण्यासाठी त्या ऑइलमध्ये किंवा त्या फूडस्टफमध्ये आपण काय करतो, काही सबस्टन्सेस ऍड करतो की ज्याचं नाव आहे अँटीऑक्सिडंट. रॅन्सिड होणं म्हणजेच काय, ऑक्सिडेशन होणं, आणि अँटीऑक्सिडंट काय करतात, ऑक्सिडेशन होऊ देत नाही. The process of oxidation reaction of foodstuff can also slowed down by storing in the airtight container. आणि हे आणखी एका पद्धतीने आपण करू शकतो. We can avoid oxidation reaction of foodstuff by storing them in airtight container. त्याला आपण एअरटाईट कंटेनर मध्ये पॅक केल्यानंतर पण आपण ते टिकवून ठेवू शकतो विदाउट ऑक्सिडेशन, त्याचं ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करू शकतो. सो दॅट इज अबाउट rancidity. And here we have completed our unit number